Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. What is leadership? Explain features of leadership. लीडरशिप काय इम्पॉर्टंट आहे कारण ऑर्गनायझेशन मध्ये बऱ्याच गोष्टी ह्या लीडर वरती डिपेंड्स असतात किंवा इफेक्टिव्ह परफॉर्मन्स इज बेसिकली डिपेंड्स ऑन लीडरशिप स्टाईल. ओके, लीडरशिप म्हणजे कोणतरी एक पर्सन असतो त्याच्या अंडर सुपरवायझर काय करत असतात तर टास्क हा त्याचा फॉलो करत असतात आणि टास्क कंप्लीट करत असतात. So leadership in the business is the capacity of company's management to set and achieve challenging goals, task fast and decisive action when needed, out outperform the competition and inspire others to perform at the highest level they can. म्हणजे एका स्पेसिफिक पर्सनच्या अंडर सर्टन पर्सनच्या अंडर आपण काय करतो आपला टास्क हा फॉलो करतो किंवा कंप्लीट करतो त्याला लीडरशिप असं म्हटलं जातं. सो लीडरशिप एज द नेम सजेस्ट इट इज द आर्ट ऑफ लिडिंग अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. लीडरशिपच्या स्टाईल जेव्हा आपण लर्न करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल लीडरशिप एक आर्ट आहे कारण प्रत्येकाची लीडरशिप करण्याची स्टाईल ही कशी असणार आहे तर डिफरंट आहे. दॅट इज वाय लीडरशिपला आर्ट असं म्हटलं जातं. लीडरशिप इज कॉल्ड द आर्ट. देन leading is one of the most function of management. So leadership means organizing a group of people to achieve a common goals. So leadership म्हणजे काय एका सिंपल सेंटेन्स मध्ये लक्षात ठेवा. लीडरशिप मीन्स ऑर्गनायझिंग अ ग्रुप ऑफ पीपल टू अचीव अ कॉमन गोल्स. म्हणजे लीडरशिपच्या सहाय्याने आपण काय करतो जे कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह आहेत हे अचीव करतो. ओके, दिस इज कॉल्ड द लीडरशिप. सो फीचर्स ऑफ लीडरशिप काय आहेत बघा. फर्स्ट आहे पर्सनल क्वालिटी. लीडरशिप इज द पर्सनल क्वालिटी. म्हणजे जसं आपण इंट्रो मध्ये सांगितलं की लीडरशिप काय आहे. लीडरशिप इज अन आर्ट. आर्ट काय आहे कारण पर्सन टू पर्सन लीडरशिप हँडल करण्याची जी स्टाईल आहे ही कशी असणार आहे तर डिफरंट असणार आहे. दॅट इज वाय हिअर सेड लीडरशिप इज अ पर्सनल क्वालिटी. लीडरशिप कशी असेल तर पर्सनल क्वालिटी असेल. टू अ कन्सिडरेबल एक्सटेंट इट इज अन इनबॉर्न और इनहरंट क्वालिटी. म्हणजे बऱ्याच वेळी काय म्हणतो आपण टू कन्सिडरेबल एक्सटेंट इट इज अन इनबॉर्न और इनहरंट क्वालिटी ही असू शकेल. लाईक अ पर्सनल क्वालिटी म्हणून आपण त्याला कन्सिडर करू शकतो. देन सेकंड पॉइंट इन्फ्लुएन्सिंग अदर. लीडरशिपचा महत्वाचा फॅक्टर कोणता असेल तर इन्फ्लुएन्स झाला पाहिजे तुमच्या कम्युनिकेशनचा किंवा तुमच्या स्पीचचा, तुमच्या बिलीव्हचा, तुमच्या ऍटिट्यूडचा. हा तुमच्या ग्रुप वरती इन्फ्लुएन्स होणं फार महत्वाचं आहे तरच त्याला आपण इफेक्टिव्ह लीडरशिप असं म्हणू शकतो. सो इट इज द प्रोसेस ऑफ इन्फ्लुएन्सिंग अदर टू ऍक्ट in an organization. The manager has to get things done by his subordinate. आणि ह्या सबऑर्डिनेटच्याच हेल्पने आपण काय करतो तर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे अचीव्ह करत असतो. दॅट इज वाय लीडरशिप मध्ये काय असलं पाहिजे. लीडर काय करतो तर इन्फ्लुएन्स टू अदर. जे अदर पर्सन आहेत, अदर सबऑर्डिनेट आहेत यांच्यावरती इन्फ्लुएन्सिंग करण्याचं काम लीडरशिपच्या अंडर केलं जातं. फॉर दिस ही हॅज टू इन्फ्लुएन्स देअर बिलीफ, बिहेवियर अँड ऍटिट्यूड. आणि ह्या लीडरचा ऍटिट्यूड जो आहे, बिलीफ जे आहे हे या समोरच्या पर्सन वरती इन्फ्लुएन्स होणं फार महत्वाचं असतं फॉर अचिव्हिंग द गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. कशासाठी इन्फ्लुएन्स महत्वाचा आहे कारण लीडरशिपच्या सहाय्याने आपण कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे अचीव्ह करत असतो. इज इट क्लिअर फर्स्ट अँड 2 पॉइंट? Yes. ओके. सो पॉइंट नंबर 3 फॉलोअर. लीडर आल्यानंतर आपण पहिला वर्ड आपल्याला जो काही लक्षात येतो असतो फॉलो. म्हणजे लीडरला आपण काय करतो ऑलवेज फॉलो करतो. सो लीडरशिप एक्झिस्ट ओनली विथ फॉलोअर्स. जर एखाद्या पर्सनला कोणच फॉलो करत नसेल तर आपण त्याला लीडर म्हणतो का हो? नक्कीच नाहीये. सो लीडरशिप मध्ये महत्वाची थिंग काय असणार आहे तर फॉलोअर्स असेल. इन अदर वर्ड लीडरशिप इज नॉट पॉसिबल विदाउट फॉलोअर्स. जर एखाद्या लीडर्सला कोणच फॉलो करत नसेल किंवा विदाउट फॉलोअर्स असेल तर आपण त्याला लीडरशिप असं नाही म्हणू शकत. सो फॉलोअर्स इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन लीडरशिप स्टाईल और लीडरशिप इन मॅनेजमेंट, राईट. देन पॉइंट नंबर 4 ऑब्जेक्टिव्ह.
द पर्पज ऑफ लिडरशिप इज टू इन्फ्लुएन्स. पहिला पर्पज काय आहे लिडरशिपचा? टू इन्फ्लुएन्स. समोरच्या पर्सन वरती आपला इन्फ्लुएन्स होणं महत्वाचं आहे फर्स्ट थिंग. देन मोटिवेट, म्हणजे आपलं जे कम्युनिकेशन आहे, आपला जो ऍटिट्यूड आहे, आपला जो बिलीव आहे, यामधून समोरचा पर्सन इन द सेन्स सबऑर्डिनेट, ते सबऑर्डिनेट मोटिवेट होणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. अँड इनकरेज फॉलोवर्स टू अचीव कॉमन गोल्स. आणि ह्या लिडरशिप मधून लीडरच्या साह्याने किंवा लीडरमुळे एम्प्लॉईज सबऑर्डिनेट इनकरेज होणं फार महत्वाचं आहे टू अचीव कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. In an organization, the manager leads how subordinate in order to achieve organizational goals. आणि काय सांगितलं जातं? In an organization, the manager leads how to subordinate in order to achieve organizational goals. आणि या लिडरशिप मधूनच आपण काय करतो? तर कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे अचीव करतो. मग लिडरशिपचे ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले काय आहे? पहिलं ऑब्जेक्टिव्ह तो इन्फ्लुएन्स असला पाहिजे, इन्फ्लुएन्स झालं पाहिजे त्याच्याकडून, मोटिवेट झाले पाहिजेत समोरचे पर्सन इन द सेन्स सबऑर्डिनेट, आणि इनकरेज झाले पाहिजेत फॉर अचिव्हिंग द कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3, पॉइंट नंबर 4. Yes. Okay, very good. Then point number 5, dynamic. Leadership is the dynamic process. लिडरशिप प्रोसेस कशी आहे? तर डायनामिक आहे. कारण ऍज पर द पर्सन आपल्याला काय करावे लागतात? आपल्या स्टाईल किंवा ऍज पर द सिच्युएशन आपल्या स्टाईल ह्या चेंज कराव्या लागतात. दॅट इज वाय हियर सेड लिडरशिप इज द डायनामिक प्रोसेस. इन द प्रेझेंट एलपीजी इरा वर्क एन्व्हायरमेंट आर चेंजिंग. आणि माहिती आपल्याला ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन नंतर काय झालेलं आहे? वर्क एन्व्हायरमेंट इट्स ड्रास्टिकली किंवा रॅपिडली चेंज झालेला आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. बिकॉज और कट थ्रू कॉम्पिटिशन इज फाउंड ऑल ओव्हर. कारण एलपीजी इरा नंतर कॉम्पिटिशन ही कशी झालेली आहे? तर ट्रिमेंडसली इन्क्रीज झालेली आहे. मेनी ऑर्गनायझेशन अपॉइंट एम्प्लॉईज ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस. मल्टीनॅशनल कंपनीज फॉलो टू हायर अँड फायर पॉलिसी. आणि ह्या एलपीजी इरा नंतर आपल्याला नक्कीच असं बघायला मिळेल तर कॉम्पिटिशन इन्क्रीज झाल्यामुळे ऑर्गनायझेशन मध्ये एम्प्लॉईज जे आहेत हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती अपॉइंट केले जातात फॉर द कम्प्लिटिंग अ पर्टिक्युलर टास्क. सो in such a situation, motivating employees and getting work done has become a challenging task. आणि ह्या टेम्पररी पर्सनना किंवा हायर केलेल्या पर्सनना मोटिवेट करणं हा एक चॅलेंजिंग टास्क आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सो लिडरशिप ही कशी असणार आहे? तर डायनामिक प्रोसेस आहे असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉइंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. लिडरशिप इज अ कंटिन्युअस प्रोसेस. लिडरशिप कशी आहे? कंटिन्युअस. कारण लिडरशिप मधून काय होणार आहे? तर इन्फ्लुएन्स होणार आहे, मोटिवेशन मिळणार आहे, इनकरेज होणार आहे एम्प्लॉईजला. मग असं नाहीये की आपण आज आपल्या सबऑर्डिनेटला आज मोटिवेट केलं आणि त्याच्यानंतर वर्ष 2 वर्ष त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर ते त्यांचा टास्क कम्प्लीट करतील का? हो, नक्कीच नाहीये. सो लिडरशिप ही कशी असली पाहिजे? तर कंटिन्युअस प्रोसेस असणं महत्वाचं आहे. Because it is a continuous activity of guiding and motivating subordinate to work with zeal. आणि तुमचं वर्क हे झील होण्यासाठी, कम्प्लीट इफेक्टिव्ह होण्यासाठी तुम्हाला तुमच्या सबऑर्डिनेटला कंटिन्युअस मोटिवेट करता आलं पाहिजे. दॅट इज वाय हियर सेड लिडरशिप इज अ कंटिन्युअस प्रोसेस. म्हणून लिडरशिप ही कंटिन्युअस प्रोसेस असणं महत्वाचं आहे. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 5, पॉइंट नंबर 6. Yes, ma'am. Okay. Then point number 7, leadership function. लिडरशिप फंक्शन आपण नेक्स्ट मध्ये डिटेल लर्न करणार आहोत. पण आता इथे काय सांगितलेलं आहे बघा. लिडरशिप फंक्शन मीन्स अ लीडर हॅज टू परफॉर्म सेव्हरल फंक्शन. लीडर काय करतो? तर सेव्हरल फंक्शन परफॉर्म करेल टू नेम अ फ्यू सेटिंग ऑब्जेक्टिव्ह फॉर टीम मेंबर. आणि जे काही मेंबर आहेत यांच्या थ्रू काही फ्यू ऑब्जेक्टिव्ह हे सेट केले जातात. देन कोऑर्डिनेटिंग ऑफ ग्रुप ऍक्टिव्हिटी. त्यांना ग्रुप ऍक्टिव्हिटी ही कोऑर्डिनेट करावी लागेल. डायरेक्टिंग अँड मोटिवेटिंग टू द एम्प्लॉईज. देन डेव्हलपिंग टीम स्पिरिट अँड सो ऑन. म्हणजे अशी जी काही फंक्शन आहेत ती लीडरला काय करावी लागणार आहेत? परफॉर्म करावी लागते. A leader also act as the link between management and the team member. It's very important thing.
काय सांगितलं जातं तर लीडर हा कोण आहे, जो मॅनेजमेंट आणि सबऑर्डिनेट मध्ये एक ब्रिज आहे, हा ब्रिजचं काम करण्याचं काम लीडरला करावं लागतं. ओके, सो मॅनेजमेंटच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करणं आणि त्या इम्प्लिमेंट करणं विथ द हेल्प ऑफ सबऑर्डिनेट हे ऍक्च्युली ह्या लीडरचं टास्क असणार आहे किंवा परफॉर्मन्स असेल असं आपण नक्कीच म्हणू शकतो. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. So now we start our next question. Explain leadership function. So leadership function काय आहे बघा, लीडरला कोणते कोणते फंक्शन परफॉर्म करायला लागणार आहे. So leader has to perform many function. The function are the different role that a leader has to perform depend on type. म्हणजे आता आपण टाइप पुढे बघणार आहोत, स्टाईल नेक्स्ट बघणार आहोत. So type, structure and goal of the group. Some important function of leadership are as under. So हे जे फंक्शन आहे हे रन करताना त्याचे स्टाईल सुद्धा महत्वाचे असणार आहे, हे आपण बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी क्लिअर व्हॉट इज द फंक्शन ऑफ लिडरशिप. फर्स्ट आहे प्लॅनिंग. So an important function of leader is to set goal and objective of the group. म्हणजे तुम्हाला जर एखादी लिडरशिपचा रोल दिला असेल तर पहिला टास्क तुमचा काय असणार आहे, प्रिपेअर प्लॅनिंग. ओके, प्रिपेअर सेट गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे तुमचे गोल्स काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे सेट करावे लागतील. ओके, सो ही डिसाइड द वाय अँड मीन्स दे आर टू बी अडॉप्टेड टू अचीव दिस गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. आणि जे गोल्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे कसे अचीव करायचे आहेत, याची जी प्रोसेस आहे, याचं जे प्लॅनिंग आहे, याची जी स्ट्रॅटेजी आहे, ही लीडरला काय करावी लागणार आहे, डिटरमाइन करावी लागेल. फॉर दिस ही ड्रॉ अप बोथ लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म प्लॅन. म्हणून लीडरला काय करावं लागेल, ही प्रिपेअर लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म प्लॅन बेस्ड ऑन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. तुमचा गोल्स काय आहे, तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, मग याच्या बेसवरून लीडर डिटरमाइन करेल की दिस इज शॉर्ट टर्म और दिस इज लॉंग टर्म. राईट. ही ऑल्सो प्लॅन फॉर कॉन्टिंजन्सी आर अनएक्सपेक्टेड इव्हेंट. आणि एखादी कॉन्टिंजन्सी जर असेल तर त्याच्याशी रिलेटेड सुद्धा अनएक्सपेक्टेड काही इव्हेंट असतील तर त्याच्याशी रिलेटेड सुद्धा तुम्हाला प्लॅनिंग करणं महत्वाचं आहे. ओके, सो प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ लिडरशिप ऍज वेल एज मॅनेजमेंट सुद्धा आपण असं म्हणतो. किंवा प्लॅनिंग हे काय आहे, इट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. So planning is decide in advance what to do, how to do, when to do and where is to be do. Okay, सगळ्या गोष्टी वेल इन ऍडव्हान्स जिथे डिसाइड केल्या जातात त्यालाच आपण प्लॅनिंग असं म्हणतो. Then executive. Setting goal and drawing plan is of no use until and unless they are implemented. फक्त प्लॅनिंग महत्वाचं आहे का हो, तर नक्कीच नाहीये. हे प्लॅनिंग तुमचं सक्सेस होण्यासाठी काय गरजेचं असणार आहे, तर एक्झिक्युशन, दॅट मीन्स इम्प्लिमेंटेशन. सो सेटिंग गोल्स अँड ड्रॉइंग प्लॅन इज ऑफ नो यूज अंटिल अँड अनलेस दे आर इम्प्लिमेंटेड इन हिज एक्झिक्युटिव्ह फंक्शन. म्हणून लीडर काय करतो तर एक्झिक्युटिव्ह फंक्शन सुद्धा रन करेल. सो द लीडर हॅज टू इन्शुअर दॅट द प्लॅन आर एक्झिक्युटेड. मग तो प्लॅन कसा एक्झिक्यूट करायचा आहे हे सुद्धा लीडर डिसाइड करेल. सो द लीडर हॅज टू कोऑर्डिनेट द ऍक्टिव्हिटी ऑफ द ग्रुप. आणि जेव्हा प्लॅनिंग कम्प्लीट होईल द लीडर डिसाइड और डिस्ट्रीब्यूट ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सबऑर्डिनेट और अ ग्रुप. An executive, the leader does not carry out work or activity himself but assign it to other group member and ensure that they implement it. म्हणजे लीडर आहे म्हणून तो सगळे काम स्वतः करणार आहे का इथे, नाही. तर लीडरचा ऍक्च्युअल एक्झिक्यूट करण्याचा रोल काय आहे, दॅट मीन्स ही डिस्ट्रीब्युटेड, ही असाइन ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी अमंग हिज ग्रुप. ओके, तो त्याच्या ग्रुप मध्ये जी ड्युटी आहे, जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जो वर्क आहे हा असाइन करेल. दॅट मीन्स एक्झिक्युटिव्ह. राईट. Is it clear first and 2 point? Yes, ma'am. Yes, ma'am. Then point number 3, direction and motivation. It is one of the primary function of leader to guide and direct his group and motivate the team member to perform their best. Okay, आता लिडरशिपचा मेन पर्पज काय आहे तर एम्प्लॉईजला मोटिवेट करणं किंवा एम्प्लॉईजला डायरेक्ट करणं. ओके, दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ
leadership. So to guide and direct his subordinate or his group as well as to motivate them आणि त्यांना त्यांचा परफॉर्मन्स बेस्ट करण्यासाठी मोटिवेट करणं. So it is his responsibility to build up confidence and zeal in the group. आणि त्या ग्रुप मध्ये कॉन्फिडन्स क्रिएट करण्याचं काम, बिल्डअप करण्याचं काम लिडरशिपला करायचं असतं. सो दिस इज कॉल्ड द डायरेक्शन अँड मोटिवेशन फंक्शन. देन नेक्स्ट पॉइंट, टू डेव्हलप टीम स्पिरिट. आता लीडर आहे तर लीडरला ग्रुप डिवाइड नाही करता येत. तर लीडरचा रोल काय असतो, तर जो ग्रुप त्याच्याकडे दिलेला आहे त्या ग्रुप सोबत त्याला त्याचा टास्क परफॉर्म करायचा असतो. सो डेव्हलप टीम स्पिरिट. टीम स्पिरिट हा खूप महत्वाचा पार्ट असतो लिडरशिप साठी किंवा लीडर साठी असं आपण म्हणू शकतो. काय सांगितलेलं आहे बघा यामध्ये, वन ऑफ द कोर फंक्शन of the leader is that to create a team spirit between the member of the group. आणि जे ग्रुप तुमच्याकडे जो काही दिलेला आहे, फ्यू पीपल दिलेले आहेत, फ्यू सबऑर्डिनेट दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये तुम्हाला टीम स्पिरिट क्रिएट करण्याचं काम लीडरला हे करावं लागतं. सो दे शुड ऍक्ट ऍज अ टीम रादर दॅन परफॉर्मिंग ऍज द इंडिव्हिज्युअल. ओके, म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअल टास्क न परफॉर्म करता तुम्ही काय करा, हा एक ग्रुप आहे आणि आपल्या ग्रुपला आपला बेस्ट द्यायचा आहे, असं एक ऍटमॉस्फिअर, असं एक हेल्दी रिलेशन तुम्ही तुमच्या एम्प्लॉईज मध्ये क्रिएट करणं महत्वाचं असतं. आणि जरी हा पॉइंट छोटा असेल की टीम स्पिरिट, पण हे बिल्डअप करताना लिडरशिपला खूप क्वालिटीज काय कराव्या लागतात किंवा स्किल यूज करावे लागतात. म्हणजे आपण काय म्हणतो की व्यक्ती जसे एम्प्लॉईज आहेत तसे प्रत्येकाचे ऍटिट्यूड, प्रत्येकाचं थिंकिंग, प्रत्येकाचं ओपिनियन हे डिफरंट असतं. त्यामुळे टीम स्पिरिट क्रिएट करणं हे कसं आहे तर डिफिकल्ट टास्क आहे. सो हा स्पेशल फंक्शन म्हणून तुम्हाला इथे रन करावा लागतो. सो इट इज responsibility to create a pleasant atmosphere, keeping in view the subordinate need, potential ability and competence. Okay, सो एम्प्लॉईची ॲबिलिटी काय आहे किंवा स्किल काय आहे, नीड काय आहे सबऑर्डिनेटची, ह्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही काय करा तर टीम स्पिरिट हे बिल्डअप करा. राईट. सो नेक्स्ट पॉइंट इज इंटरनल ग्रुप रिलेशनशिप. Internal group relationship is also very important function of leadership. The leader control the internal relation among the member of the group. म्हणजे जो ग्रुप आहे यामध्ये कुठेही कॉन्फ्लिक्ट क्रिएट होता कामा नये, त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने लीडरला त्याचा टास्क हा परफॉर्म करावा लागतो. दॅट मीन्स द लीडर कंट्रोल द इंटरनल रिलेशन अमंग द मेंबर ऑफ द ग्रुप. ऑल कम्युनिकेटिंग इन द ग्रुप, म्हणजे ह्या जे ग्रुप आहे त्यांच्यामध्ये एक छान गुड रिलेशनशिप कसं बिल्डअप करता येईल ह्यावरती लीडर काय करेल तर कॉन्सन्ट्रेट करेल. ऑल कम्युनिकेशन इन द ग्रुप इज चॅलेंज थ्रू हिम. ही मस्ट इस्टॅब्लिश गुड रिलेशनशिप अमंग द ग्रुप मेंबर. आणि ह्या ग्रुप मेंबर मध्ये कॉर्डियल रिलेशनशिप कसं बिल्डअप करता येईल याच्यावरती लिडरशिप नक्कीच कॉन्सन्ट्रेट इथे करतो. ही इनकरेज टीम स्पिरिट अँड ट्राय टू डेव्हलप द गुड इज टू अ कोहेसिव्ह युनिट. ओके, आणि एक छान टीम स्पिरिट कसं क्रिएट करता येईल, गुड रिलेशनशिप कसं क्रिएट करता येईल, हा लिडरशिपचा इथे टास्क असतो, लाईक अ फंक्शन. नेक्स्ट पॉइंट इज रिसॉल्व डिस्प्यूट. तर डिस्प्यूट झाले किंवा काही कॉन्फ्लिक्ट झाले तर हे सुद्धा लिडरशिपला मॅनेज करता आले पाहिजे आणि अशी त्याच्याकडे क्वालिटी असणं सुद्धा महत्वाचं आहे. सो हा एक स्पेशल परफॉर्मन्स लीडरला करावा लागतो. काय सांगितलेलं आहे बघा यामध्ये, the leader act as arbitrator and mediator when there are the conflict or different in the group. म्हणजे जर काही ग्रुप मध्ये कॉन्फ्लिक्ट झाले तर लीडरला ते मॅनेज करता आले पाहिजे. ही मस्ट रिसॉल्व डिस्प्यूट इन अ फेअर अँड जस्ट मॅनर. आणि जे काही डिस्प्यूट आहेत हे फेअर लेवल वरती त्याला मॅनेज करता आले पाहिजेत. म्हणजे कुठेही कोणत्याही एम्प्लॉईजला अनफेअर ट्रीटमेंट देऊ नये. जी ट्रीटमेंट आहे ही कशी असली पाहिजे तर फेअर असली पाहिजे आणि डिस्प्यूट हा रिसॉल्व्ह करणं महत्वाचं आहे. ही ट्राय टू इस्टॅब्लिश गुड इंटर ग्रुप रिलेशनशिप. आणि डिस्प्यूट पण तुम्ही क्लिअर कराच, पण त्याचबरोबर काय केलं पाहिजे तर ह्या ग्रुपमध्ये एक गुड रिलेशनशिप सुद्धा बिल्डअप करता आलं पाहिजे. देन रिड्यूस टेन्शन इन द ग्रुप अँड इस्टॅब्लिश हार्मोनी.
आणि काय होणार आहे, टेन्शन कमी करा. अँड हिअर वी बिल्ड अप अ गुड रिलेशनशिप, हार्मोनी रिलेशनशिप अमंग दी एम्प्लॉईज. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो लास्ट पॉइंट आहे काउन्सिलर ॲट वर्क प्लेस ॲज अ काउन्सिलिंग. At time, the leader has to be source of the psychological and moral support to the group member. Psychological म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईचा जो काही प्रॉब्लेम असेल, एक सायकोलॉजिकल सोर्स आहे. म्हणजे प्रत्येक एम्प्लॉई, प्रत्येक सबऑर्डिनेट तुमच्यासोबत छान कम्युनिकेट करू शकेल अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही ऍज अ काउन्सिलर म्हणून काय करा, तुमचा टास्क हा परफॉर्म करा. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. ओके. सो काय सांगितलेलं आहे, ऍट टाइम द लीडर हॅज टू बी सोर्स, एक असा सोर्स आहे जो काय करेल, त्याच्या एम्प्लॉईजला सायकोलॉजिकल अँड मोरल सपोर्ट करेल टू द ग्रुप मेंबर. फक्त ग्रुप मेंबर जे काही त्याच्याकडे असते त्या सबऑर्डिनेटला. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. So our today's last question, explain style of leadership. So लीडरला त्याचा टास्क परफॉर्म करताना काही स्टाईल यूज कराव्या लागतात. त्या स्टाईल कोणत्या आहेत बघा. The leadership style are the behavioral pattern that a leader adopt to influence the behavior to his followers. म्हणजे लीडरला पहिली गोष्ट काय क्लिअर करायची आहे की आपलं जे कम्युनिकेशन आहे, आपलं जे स्पीच आहे, आपला जो ऍटिट्यूड आहे, आपलं जे बिलीफ आहे, थिंकिंग आहे, हा इन्फ्लुएन्स झाला पाहिजे त्याच्या फॉलोअर्सवर. ओके. इट्स लाईक अ फर्स्ट थिंग. दॅट इज the way he give direction to his subordinate and motivate them to accomplish the given objective. आणि हे कशासाठी असणार आहे, सिम्पल थिंग, फॉर अचिव्हिंग द गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. ओके. हे ग्रुपचे कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह आहेत हे अचीव्ह करण्यासाठी. There are the different types of leadership style that exist in work environment and advantages and disadvantages exist in each leadership style. आणि लीडरला बऱ्याच ज्या काही स्टाईल आहेत त्या यूज कराव्या लागतात, पण प्रत्येक स्टाईलचा काही ऍडव्हान्टेजेस आपल्याला बघायला मिळतील आणि काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा बघायला मिळतील. बट डिपेंड्स अपॉन सिच्युएशन, लीडरशिप यूज अ स्पेसिफिक स्टाईल फॉर कम्प्लिटिंग इफेक्टिव्ह परफॉर्मन्स. Some companies offer some leadership style while others follow different leadership style depending upon what task to be performed. It's very important thing. काय सांगितलेलं आहे शेवटी की तुमचा टास्क काय आहे याच्यावरती डिपेंड्स असणार आहे आपण स्टाईल कोणती यूज करणार आहोत. आता ह्या स्टाईल बघा कोणत्या आहेत. फर्स्ट आहे ऑटोक्रॅटिक लीडरशिप स्टाईल. So autocratic leadership allow autocratic leader to take the ultimate control or taking decision without consulting other. आता काय सांगितलेलं आहे बघा, ऑटोक्रॅटिक ही अशी एक स्टाईल आहे ज्यामध्ये लीडर्स डिसाइड ऑल थिंग रिगार्डिंग ग्रुप. लक्षात ठेवा काय सांगते बघा मी. Autocratic leadership style means here this leader decide all things regarding group activity. He take decision individually. म्हणजे तो त्याच्या एम्प्लॉईजला विचारत नाहीये व्हॉट इज राईट और व्हॉट इज रॉंग. ही डिसाइड ऑल थिंग. दिस इज कॉल्ड द ऑटोक्रॅटिक लीडरशिप स्टाईल. ओके. सो an autocratic leader possesses high level of power and authority and impose it will on its employees. These types of leadership prove to be useful where close level of supervision is required. आणि ज्या टास्क वरती क्लोज सुपरविजन रिक्वायर असतं अशा टास्क साठी ऑटोक्रॅटिक लीडरशिप स्टाईल ही यूज केली जाते. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. So then bureaucratic leadership style. So bureaucratic leadership style मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. Under bureaucratic leadership, a leader believes in structured procedure and ensure that his or her employees follow procedure exactly. आणि जे लीडरने गोष्टी डिसाइड करून दिलेल्या आहेत त्या फॉलो केल्या पाहिजेत असं काय करेल तो डिटरमाइन करेल. ओके. सो दीज टाइप्स ऑफ leadership leave no space to explore new way to solve issue and in fact work by book. वर्क बाय बुक का म्हटलं जातं याला स्पेशली,
कारण जे रूल्स आहेत हे स्ट्रिक्टली फॉलो केले जातात अंडर ब्युरोक्रॅटिक लिडरशिप स्टाईल. So these types of leadership is normally follow in hospital, university, bank. Okay, जनरली सर्व्हिस सेक्टर मध्ये ब्युरोक्रॅटिक लिडरशिप किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ज्या आहेत अशा ठिकाणी ब्युरोक्रॅटिक लिडरशिप स्टाईल ही यूज केली जाते. आता लास्ट सेंटेन्स मध्ये स्पेशली दिलेलं आहे टू रिड्यूस करप्शन अँड इन्क्रीज सिक्युरिटी. सिक्युरिटी ही इन्क्रीज झाली पाहिजे आणि करप्शन हे कमी झालं पाहिजे. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने ब्युरोक्रॅटिक लिडरशिप स्टाईल ही यूज केली जाते. इज इट क्लिअर? Yes, ma'am. आता हे वर्क बाय बुक आहे ना, Ma'am. तर हे वर्क बाय बुक हे लक्षात ठेवा की वर्क बाय बुक हे कोणत्या लिडरशिप स्टाईल मध्ये इन्क्लूड आहे. सो आन्सर असेल तुमचा ब्युरोक्रॅटिक लिडरशिप स्टाईल. So generally these types of leadership is used by government organization. Okay, specially government organization किंवा सर्व्हिस सेक्टर मध्ये ही स्टाईल यूज केली जाते. पार्टिसिपेटिव्ह स्टाईल. सो पार्टिसिपेटिव्ह ह्या वर्ड वरून लक्षात येईल. तर इथे तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजना काय करता, इम्पॉर्टन्ट देता, पार्टिसिपेट करता फॉर डिसाइडिंग ऑल थिंग और टू टेक ऑल डिसिजन. राईट. सो काय आहे बघा, पार्टिसिपेटिव्ह लिडरशिप स्टाईल इज ऑल्सो नोन ॲज डेमोक्रॅटिक लिडरशिप स्टाईल. ओके, याला काय म्हटलेलं आहे तर डेमोक्रॅटिक. डेमोक्रॅटिक आपल्याला माहिती आहे वर्ड, इट्स व्हेरी पॉप्युलर. डेमोक्रॅटिक म्हणजे आपण इथे सगळ्या एम्प्लॉईजना जेव्हा इम्पॉर्टन्ट देतो त्याला डेमोक्रॅटिक असं म्हटलं जातं. सो पार्टिसिपेटिव्ह लिडरशिप कन्सल्ट एम्प्लॉईज अँड सिरियसली कन्सिडर देअर आयडिया व्हेन मेकिंग डिसिजन. म्हणजे जेव्हा एका लीडरला डिसिजन घ्यायचा असतो, ही फर्स्ट ऑफ ऑल टेक एम्प्लॉईज डिसिजन बट सिरियसली. म्हणजे असं नाही की फक्त ओके ओके ऐकलेलं आहे आणि स्वतः जे काही गोष्टी आहेत त्या म्हणजे डिसिजन घेतलेला आहे असं नाही. तर इथे स्पेशली सांगितलेलं आहे कन्सल्ट एम्प्लॉईज अँड सिरियसली कन्सिडर देअर आयडिया. म्हणजे एम्प्लॉईच्या आयडिया तुम्ही सिरियसली कन्सिडर करता and here we take right decision. Okay, so when a company makes changes within the organization, the participative leadership style help employees accept changes easily because they had given a big role in the process. It's very important thing. लक्षात ठेवा की प्रत्येक स्टाईल ही कुठे यूज केलेली आहे. पहिली स्टाईल जी आपण ऑटोक्रॅटिक बघितली, ऑटोक्रॅटिक लिडरशिप स्टाईल कधी यूज केली जाते, when close supervision is necessary. जेव्हा क्लोज सुपरविजन एखाद्या टास्क साठी गरजेचं आहे तेव्हा आपण काय करतो, ऑटोक्रॅटिक लिडरशिप स्टाईलला इम्पॉर्टन्ट दिलेला आहे. ब्युरोक्रॅटिक लिडरशिपला कधी इम्पॉर्टन्ट दिलेला आहे, when reduce corruption and increase security. That time here leader pray for the bureaucratic leadership style. पार्टिसिपेटिव्ह लिडरशिप स्टाईल कधी यूज केली जाते, व्हेन द ऑर्गनायझेशन चेंज बिगेस्ट लेवल. मोठ्या लेवलवरती तुम्हाला एखादा चेंज करायचं आहे, दॅट टाइम हिअर वी कन्सिडर एम्प्लॉईज ओपिनियन अँड हिज आयडिया अँड देन टेक डिसिजन. आणि त्याच्यानंतर मग आपण डिसाइड करतो की ओके, जर आपण स्वतः सगळे डिसिजन घेतले तर मेन रोल ऑर्गनायझेशन मध्ये कोणाचा असतो, एम्प्लॉईजचा. ओके, कारण ते तिथे तेवढ्याच हेल्दी ऍटमॉस्फिअर मध्ये काम करायचं असतं त्यांना. म्हणून एम्प्लॉईजना कन्सिडर करा, त्यांचं सिरियसली जे काही ओपिनियन आहे, थिंकिंग आहे हे तुम्ही आधी घ्या आणि मग तुमचे डिसिजन हे तुम्ही घेऊ शकता. सो पार्टिसिपेटिव्ह लिडरशिप मे बी रिक्वायर्ड फॉर टास्क दॅट आर नॉन रुटीन ऑर अनस्ट्रक्चर्ड. व्हेरी इम्पॉर्टंट हे सुद्धा लक्षात ठेवा. पार्टिसिपेटिव्ह कधी रिक्वायर आहे, नॉन रुटीन. म्हणजे एखादा आता हे बिग डिसिजन आपण रोज घेतो का हो, नाही. हे कसं आहे, नॉन रुटीन और अनस्ट्रक्चर्ड, वेअर रिलेशनशिप आर नॉन क्रिएशन अँड देअर सबऑर्डिनेट लोकस ऑफ कंट्रोल इज द इंटरनल. तर सिंपल थिंग लक्षात ठेवा की ऑटोक्रॅटिक पार्टिसिपेटिव्ह दॅट मीन्स डेमोक्रॅटिक लिडरशिप स्टाईल कधी यूज केली जाते. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके, जर कोणाला डाऊट असेल, एखादा पॉइंट रिपिटेशन हवा असेल तर सांगू शकता. Laissez-faire leadership. Under these types of leadership, a laissez-faire leader do not exercise control on its employees directly. म्हणजे जो लीडर आहे he can't control directly his subordinate.
असं लक्षात ठेवा. ओके, डू नॉट एक्सरसाइज कंट्रोल ऑन इट्स एम्प्लॉईज डायरेक्टली सिन्स employees are highly experienced and need little supervision. A laissez-faire leader failed to provide continuous feedback to employees under his or her supervision. म्हणजे laissez-faire लीडरशिप स्टाईल तुम्ही कधी यूज करताय? म्हणजे तुमच्या एम्प्लॉईज वरती तुम्हाला कंटिन्युअसली सुपरविजन करण्याची गरज नाहीये, बिकॉज दे आर टॅलेंटेड एम्प्लॉईज असं आपण म्हणू शकतो, किंवा तेवढं त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. मग तुम्हाला तुमचं सारखं कंटिन्युअस त्यांना सुपरविजन करणं, त्यांच्याकडून फीडबॅक घेण्याची गरज नसते, आणि अशा वेळी आपण लायझी फेअर लीडरशिप स्टाईल यूज करतो. So these types of leadership also associated with the leader that do not supervise their team member, failed to provide continuous feedback, resulting in high cost, bad service, failure to meet deadline, lack of control and poor production. Okay, ह्या सिच्युएशन काही सांगितलेले आहे. Then transactional leadership style. The informational leadership highlight a leader as a facilitator or changing occurring when one or more person engage with other in such a way that leader as follow rise one another to high level of motivation and morality. The process of transformational leadership aim at influencing changing at attitude and assumption held by organizational member and building कमिटमेंट फॉर ऑर्गनायझेशनल गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे एखाद्या एम्प्लॉईज कडून तुम्हाला कमिटमेंट काय करायची असते, घ्यायची असते, किंवा तेवढा त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स क्रिएट करायचा असतो, तेव्हा तुम्ही काय करता, ट्रान्झॅक्शनल लीडरशिप स्टाईल ही यूज करता. ओके, सो द प्रोसेस ऑफ ट्रान्झॅक्शनल लीडरशिप एम ॲट इन्फ्लुएन्सिंग चेंजेस इन ॲटिट्यूड अँड अझम्पशन हेल्ड बाय ऑर्गनायझेशनल मेंबर. आणि त्या एम्प्लॉईजचं त्या सबऑर्डिनेटचा ॲटिट्यूड चेंज करणं, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स क्रिएट करणं. ओके, ह्या इंटेन्शनने आपण ट्रान्झॅक्शनल लीडरशिप स्टाईल ही यूज करतो. डायरेक्टिव्ह लीडरशिप स्टाईल. Directive leadership provide guidance about what should be done and what to do it. ओके, ह्यासाठी आपण काय करतो, डायरेक्शन, सिंपल थिंग, डायरेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. That means scheduling work and maintaining standard of performance, etc. Thus, it may be infer and directive leadership is effective as the subordinator has an external locus of the control, lack experience, has a high need for the clarity or a low need for the achievement. Also, when the task is unstructured or there is conflict between work group, a more directive style would be useful. म्हणजे डायरेक्टिव्ह मध्ये तुमच्याकडे नॉलेज थोडंसं कमी आहे, डायरेक्शन देण्याची जास्त गरज आहे, परफॉर्मन्स बद्दल थोडंसं नॉलेज कमी आहे सबऑर्डिनेटला, that time we prefer the directive leadership style. And last point, supportive leader. So supportive leader show concern for the need of the